हर नर्मदे हर नर्मदे हर. हे बघा उतार, आता उतार लागलेला आहे आणि पर्वत एवढा मोठा आहे ना. अजून आम्हाला काहीतरी उतार उतरत परत चढायचंच आहे. शेवटी आम्ही उद्याचा दिवस अजून या पर्वतामध्येच आहे. हे बघा हा पर्वत हे पूर्ण तुम्हाला दाखवतो. तर मला तर तो पुढं जे निळ्या कलरचं दिसतंय मला दिसतंय इथून, पण कॅमेऱ्यातून दिसतंय का नाही काय माहिती. पण तो आश्रम आहे, कारण तो ते केलेलं जे रोड बीड आहे हां तोच आश्रम आहे. तर इथून मला तो आश्रम दिसतोय 600-700 मीटरवरती. एवढा उतार उतरून थोडा चढ आहे, तिथं आश्रम माथ्यावरती दिसतोय. आणि हा पूर्ण उतार आहे. उतार असल्यामुळं परिक्रमा असे जरा थोडे स्पीडने चालते. उतार आहे ना हो पूर्ण. हे बघा हे पूर्ण, हे बघा हा पूर्ण उतार आहे असा. आणि हे बघा पर्वत, पर्वताच्या रांगा, पर्वत एवढे मोठमोठे इथे डोंगर आहेत ना. एवढे चढायचे उतरायचं चढ भरपूर मोठमोठे. बघा नर्मदे हर नर्मदे हर हे हर. हा जो आहे ना हे बघा हा पूर्व सापुत्रा परत शुल्पानी झाडीमध्ये आहे ना. हे जे आहे ना वरून तुम्हाला सांगतो ते आहे ना गाडी आहे ना, गाडीमध्ये लोडची जी गाडी सुद्धा चढू शकत नाही. टू व्हीलरला फर्स्ट गिअर लागवत आहे म्हणजे एवढा चढ आहे. एवढ्या जर चढावरती आहे ना रस्ते बनवलेले आहेत आणि चढ असल्यामुळं. आणि हे सर्व आदिवासी शुल्पानी जंगलातले आदिवासी लोक राहतात. आता त्यांना सौर ऊर्जाचं होतं, आता थोड्या लाईटी झालेल्या आहेत. काय होते बघूया. नर्मदे हर नर्मदे हर. बघा किती सुंदर सावली आहे. शुल्पानी जंगल, ह्या जंगलामध्ये आहे ना गुजरातमध्ये आहे. आता गुजरातमध्ये माथेसरला आहे. माथेसरला हा आश्रम तुम्हाला समोर दिसतो आहे ना, हा आश्रम आहे. आणि भरपूर लांब आहे. माथेसर वर चढायला लागलं ना कमीत कमी आहे ना 11 ते 12 किलोमीटर अंतर आहे वर चढायला तुम्हाला वडपलीवरून. एवढं अंतर आहे खालून. ज्यावेळेस महाराष्ट्र बॉर्डर लागेल ना आपल्याला, वडपली पाटील कैलास पाटील यांचा जो आश्रम आहे तिथून वर चढण्यासाठी अंतर तेवढं आहे. भरपूर लांब आहे हा आश्रम आहे. हे बघा आणि हे असा रोड आहे. आणि हे सापुत्रा पर्वत शुल्पानी झाडी, या झाडीमध्ये हा आश्रम आहे. याच्यानंतर 16 किलोमीटरमध्ये आपल्याला जे लागेल ते गोरा कॉलनी. मग तिथून पुढे रोडचा, तिथून आपल्याला अजून खाली उतरायचं आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. का नित्यानंदजी महाराज आश्रम गुजरातचे आहे ना. आपण आहे ना हे माथेसरला आलो आहे. नित्यानंदजी महाराज आश्रम हा आश्रम आहे. नर्मदे हर. बघा आता आहे ना आज 22 तारीख आहे. नित्यानंद आश्रम माथेसर इथून निघालो आहे. हे खिंड आहे बघा, ह्या खिंड आहे. आणि सूर्यदेवता हे थोडेसे खिंडीच्या आडुशाला आहेत. आता आम्हाला हा असा उतार आहे. आम्हाला 6 किलोमीटरपर्यंत आहे ना एक उतार चढ उतार असा उतार लागणार, चढ लागणार. आणि परत आम्ही पूर्ण 14 किलोमीटर असा आहे ना पूर्ण असा उतारावरती जायचं आहे. 14 किलोमीटर आम्हाला चढणं आहे एवढं. त्याच्यानंतर म्हणजे 14 किलोमीटर म्हणजे आम्ही सातपुरा पर्वत खाली उतरवतो आहे. हा पूर्ण उतरत जाणार असा सातपुरा पर्वत. आज आम्ही सर्व सातपुरा पर्वत झाडी, शुल्पानी झाडी वगैरे हे जंगल सोडणार. आज आम्ही गुजरातच्या म्हणजे भरूच, गोरा कॉलनी म्हणजे गुजरातमध्ये पूर्ण, आता गुजरातमध्येच आहे पण पूर्ण खाली जाणार. हा जंगल सोडून देणार. हे बघा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. हे बघा हा जो पूर्ण आहे ना, पूर्ण हा आहे ना आपल्याला आहे ना चढायचा आहे. हा चढायचा आहे आपल्याला 6 किलोमीटर. तुम्हाला नाही म्हणलं का, ह्या पूर्ण जो आपल्याला आहे ना सातपुरा पर्वत आहे ना, ह्या पर्वत म्हणजे हा तुम्हाला मोठा जो पहाड दिसतो ना, हा पहाड चढून जायचं आहे. हा पहाड चढून गेलं का खाली उतरायचं आहे आपल्याला. हा पूर्ण पहाड चढायचं आहे. म्हणजे हे जे आहे ना, ही आपण शुल्पानी झाडी म्हणतो. आणि इकडनं जो परिक्रमा आहे जे वाशी येतात ना, हे असे रोड आहेत.
म्हणजे पूर्ण सापुत्रा पर्वत, सातपुडा पर्वतामधून आपण चाललो आहे. आणि आजच्या या आपल्या सूर्यदेवाचं दर्शन तुम्हाला रोज दाखवते. सूर्यदेवाचं हे दर्शन आहे, हे दर्शन सूर्यदेवाचं. आता चाललो आहे. बॅग काय दुसरी घ्यायची कारण जागा पुरत नाही, जी आहे तीच बरी होती. हे बघा, हे सूर्यदेवाचं दर्शन असं चढायचं आहे. आणि सकाळी आता मस्त वेगळी निघालेलो आहे, थोडं लेट उठलं आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, कृष्ण हरी, नर्मदे हर. हे बघा ते ना सपाट लागल्याच्या नंतर आहे ना थोडं पुढं आलं. चढ बघा असला डेंजर चढ आहे ना हा. इथे आहे ना एक पार गाडीसुद्धा थकते, एवढा डेंजर आहे हा पूर्ण चढायचं आहे. हे बघा सातपुडा पर्वत बघा, हा सातपुडा पर्वत आहे. या पर्वतामधून परिक्रमा, वाशिंची ही परिक्रमा चालते. आणि हा पूर्ण चढ आहे. आणि हा चढ आहे ना आपल्याला आहे ना आता थोडा एंड लागेल. याच्यानंतर सर्व उतारायचे, थोडा 5-6 किलोमीटर 14 किलोमीटर उतार आहे आपल्याला. हे बघा, हे देवताजी पूर्ण चढ आहे. आणि गाडी स्पेशलमध्ये, हे बघा स्पेशलमध्ये गाडी. नर्मदे हर, नर्मदे, नर्मदे हर. बघा सातपुडा पर्वत आहे. ह्या पर्वतामधून आपण आता खाली उतरत आहे. शुल्पानी जंगल आहे. या जंगलातून आपण माथेसरला होतो, माथेसरवरून आलो आहे. आता ह्या सातपुडा पर्वतातून खाली उतरतो आहे. बघूया जर आपल्याला हे किती खाली उतरता येईल. परत जर वर चढायला लागलं तर एक अंदाज मी जर आता याच्यावरती पाहिलेलं आहे तर 6 किलोमीटरपर्यंत आपल्याला चढ उतार दाखवते. आणि त्याच्यानंतर पूर्ण उतार दाखवते. हा पूर्ण उतार दाखवते. अजून पूर्ण मला जे समोर दिसते माझ्या चुकून तर अजून भरपूर आहे ना, भरपूर पहाडी आहे पुढे. कारण आज आम्ही पूर्ण आहे ना ह्या 4-5 वाजेपर्यंत आहे ना आम्ही पूर्ण ह्या जंगलातच आहे. नंतर आम्हाला जंगल सोडायचं आहे. आजपासून आम्ही जंगल सोडतो आहे. आज आम्ही जंगल सोडतो आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. शुल्पानी ही नर्मदा परिक्रमा. नर्मदे हर, नर्मदे. बघा आता उतार बघा, असा उतार आहे. आणि रोड चांगले बनवल्यामुळे आहे ना जरा आहे ना जो 15 दिवसाची जी होती ना, 5 दिवस जे वाढत होतं ना ह्या जंगलामध्ये, तर ते ना 10 दिवसावरती आलेलं आहे. 10 दिवसाच्या आतच होते, 10 दिवसातच होते. काही काही पाठी 4ला उठतात आणि निघतात. पण हे जंगलामध्ये आहे ना जरा एक जंगली प्राण्यांचा प्रॉब्लेम असल्यामुळं हे काही ते आपल्या जीवावरती उधार होऊन निघतात. हे बघा हे असे उतार आहे. नंतर थोडी सपाटी आहे मधून मधून. नर्मदे, नर्मदे हर, नर्मदे हर.